वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावं प्रभावित झालेले आहे। सध्या आपण पिंपळगाव भोसले या गावात आहे, जे सर्वाधिक प्रभावित सध्या दिसतोय आपल्याला। या ठिकाणी हे जे गाव आहे याच्या अगदी जवळ ही वैनगंगा नदी आहे आणि या वैनगंगा नदीचं पाणी जे आहे ते हळूहळू वाढायला सकाळपासून वाढतंय। सुरुवातीला जे लोक सांगत आहे त्याप्रमाणे या झेंड्याच्या जवळच पाणी होतं आणि आता जर पाहिलं तर जवळजवळ अर्ध्या गावापर्यंत हे पूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात आता भीती आहे आणि त्यामुळे लोकांनी स्वतःचं जे सामान आहे ते वरच्या मजल्यावर, ज्यांच्याकडे स्लॅबचे पक्के घर आहेत, तिथे वरती शिफ्ट करायला सुरुवात केली। आपल्या सोबत असेच काही दुकानदार आहेत। भाऊ, तुम्ही सामान वरती नेता, इथं पाणी वाढताना दिसतंय का तुम्हाला? हो हो हो। सकाळी कुठे होतं ना आता कुठे आहे? सकाळी रोडवर होता, म्हणजे 2-4 फूट पाणी वाढलेलं आहे आता। अच्छा, आणि अजून वाढू शकते? हो, अजून वाढू शकते, म्हणून तरी आपलं सामान वरती नेतो। तर एकंदरीत जर पाहिलं तर इथे सकाळपासून पाणी जे सातत्याने वाढताना दिसत आहे। पाऊस जरी नसला तरी वैनगंगा नदीमध्ये जो मोठा विसर्ग गोसीखुर्द धरणातून सुरू आहे त्यामुळे हे पाणी वाढतंय आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात एक काळजी आहे, दडपण आहे आणि त्यामुळे अनेक लोकांनी आपलं सामान जे आहे ते सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करायला सुरुवात केली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, पिंपळगाव भोसले, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।